बघा, एका गाडीचा वेग जर ताशी 8 किलोमीटर प्रति तास वाढवला तर ती 440 किलोमीटरचा प्रवास करण्यास 30 मिनिटे कमी घेते, म्हणजे कमी वेळ घेते. तर त्या गाडीचा सध्याचा वेग किती, अशा पद्धतीचे प्रश्न आले असता लेकरांनो, बाय ऑप्शन सोडवण्याचा प्रयत्न करत जा. लक्षात घ्या, गाडीचा सध्याचा वेग किती असा प्रश्न विचारला लेकरांनो, लक्ष द्या. आता गाडी सध्याचा वेग, गाडीचा उत्तर अगोदर सांगून ठेवतो. तुमच्या पर्यायामध्ये 80 किलोमीटर प्रति तास हे एक उत्तर असेल लेकरांनो, लक्ष द्या. इथं अंतर दर्शवलंय, एक सूत्र आम्ही अभ्यासलं की अंतर आणि भागीला जर वेग असेल तर मिळणारं उत्तर म्हणजे वेळ असते. हे काही सूत्र असतात, हे पाठ करा, लक्ष द्या. हे सूत्र पाठ करा. इथं अंतर आहे 440. 80 न जर भागलं लेकरांनो तर इथं भाग जातो 5.5 न, म्हणजे 80 किलोमीटर प्रति तास वेगानं जर गाडी पळवली तर हे अंतर म्हणजे 440 किलोमीटर अंतर कापण्यासाठी त्या गाडीला लागणारा जो वेळ आहे 5.5 तास आहे. अंतर भागीला वेग बराबर वेळ. ओके. आता गणित म्हणते की जर वेग 8 किलोमीटर प्रति तास ने वाढवला तर गाडी तेच अंतर कापण्यासाठी 30 मिनिटं एवढा अवधी कमी घेते का? बघा, अंतर इथं मांडा 440 भागीला पूर्वीचा वेग 80, आता 8 किलोमीटर प्रति तास वेग वाढवायचा म्हणजे 80 न 8 88 करायचा. हा भाग 5 न जातो, म्हणजे इथं लागणारा वेळ आहे 5 तास. अर्थातच अर्धा तास वाचत आहे. जेव्हा वेग 8 किलोमीटरनं वाढवला जातो तेव्हा ती गाडी तेच अंतर कापण्यासाठी 30 मिनिटं एवढा वेळ कमी घेते. असे काही प्रश्न बाय ऑप्शन सोडवल्या विना इलाज नसतो. म्हणून जो प्रश्न विचारला की त्या गाडीचा सध्याचा वेग किती आहे, तर त्या गाडीचा सध्याचा वेग आहे लेकरांनो 80 किलोमीटर प्रति तास. ओके. अंतर, वेळ, वेग तसेच रेल्वे प्रश्न ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल.